खूप छान पाऊस पडतोय, तर कांदा भजी व्हायलाच पाहिजे. नमस्ते, मी शैलजा's किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता कांदा भजी बनवूया. तर कांदा भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते. 2 मोठे कांदे उभे पातळ कापून घेते आणि त्याच्यामध्ये ना मी 1 चमचा मीठ टाकलंय, छोटा 1 चमचा मीठ टाकलंय. म्हणजे कसं कांद्याला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं. म्हणून आपण मीठ टाकून ठेवायचं, 10 मिनिटं ठेवून द्यायचं मीठ टाकून आणि नंतर बाकीचं मिश्रण तयार करायचं. आता अजून काय काय साहित्य लागतं ते मी सांगते. 1 वाटी बेसन घेतलंय. 1 वाटी बेसन चाळून घ्यायचं. अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरा पावडर, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि थोडीशी कोथिंबीर. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता हे बघा, आपल्याला भजी करण्यासाठी तेल लागणार आहे. तर मी तेल गरम करायला ठेवलंय, कारण का 1 चमचा तेल आपल्याला हा भजीचं मिश्रण आपण जे करणार ना त्याच्यामध्ये 1 चमचा तेल आपल्याला टाकायचं. आता आपण भजीचं मिश्रण करून घेऊया. आता मी काय करते, आधी अर्धीच वाटी पीठ घेते. लागेल तसं आपल्याला टाकायचं. मीठ मी पहिल्यांदाच टाकलंय म्हणून आता परत टाकत नाहीये. लाल तिखट टाकलं, बेसन घेतलं, लाल तिखट, धने जिरा पावडर, ओवा असं थोडंसं चोळून टाकायचं, हळद आणि तांदळाचं पीठ. आता हे पहिल्यांदा आपण असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता हे बघा, आपल्याला असं कांदे कांदे दिसतात बघा, तर असं कोटिंग नाही वाटत आहे, म्हणून आपण अजून घेऊया पीठ. आणि हे बघा, कोथिंबीर पण टाकायची आपल्याला. पाव चमचा हिंग टाकायचंय. बेसनचं असेल तर आवर्जून वापरा तुम्ही हिंग, ओवा. हिंग टाकलं ना आपण बेसनचे पदार्थ करताना म्हणजे गॅस वगैरे होत नाही. आता या भजीच्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं. हे बघा, 1 चमचा तेल घेतलंय. एक चमचा गरम तेल टाकून घेतलंय आणि आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, मगाशी कसं आपलं मिश्रण दिसत होतं, म्हणजे बेसनची कांद्याला कोटिंग झाली नव्हती बरोबर. आता बघा, अजून आपण टाकलं पीठ ना, आता व्यवस्थित वाटतंय. असंच मिश्रण आपलं व्हायला हवं. तेल गरम करायला ठेवलं होतं, गॅसची फ्लेम कमी केली होती, आता मी मीडियम केलंय. आता आपण भजी करून घेऊया. आणि हे बघा, एवढं पीठ उरलं. 1 वाटी गच्च भरून घेतलेलं ना, तर पाववाटी उरलं. पाववाटी पण नाही, 2 चमचे असं एवढं पीठ आपल्याला लागलं. आता भजी टाकताना ना कशी टाकायची बघा. अशी बोटाने अशी अशी मोठी करायची आणि मग टाकायची. तेल थोडंसं गरम झालं म्हणून मी गॅसची फ्लेम कमी केली आहे. चांगलं व्यवस्थित तेल निथळून काढायचं आणि मग टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं. आता तेल थोडं गरम झालंय म्हणून मी गॅसची फ्लेम लो केली आहे. असे मोकळे मोकळे पडले पाहिजेत. असं असं बोटाने हे करायचं, थोडंसं हलवायचं, म्हणजे कसं गठ्ठा नाही पडत. असे मोकळे मोकळे कांद्याच्या पाती मोकळे मोकळे असे पडतात. आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, जास्त हाय नाही करायची. फ्लेम मिडियमच ठेवून म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने तळले जातात भजी. किती मस्त झाली आपली भजी बघा. फक्त तांदळाचं पीठ आणि गरम तेल हे 2 टाकलं ना की आपली भजी छान होतात. बाकी सोडा वगैरे टाकायची गरज नाही. सोड्याने कसं पोटाला त्रास पण होतो. छान गोल्डन कलर झाला की आपण काढून घेऊया.
त्याच पद्धतीने मी बाकीची भजी पण करून घेते. मुसळधार पाऊस पडतोय आणि गरम गरम कांदा भजी आणि चहा, काय मजा येईल. तुम्ही पण असं करून बघा. खूप कांदा भजी छान होतात. कांदा भजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.